सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आज आपल्याला काम दिलेलं आहे ही मशीन आहे। ही मशीन आपल्याला घेऊन जायचं आहे रिपेअरला। तर हे आज आपल्याला काम दिलेलं आहे। तर हे टाकूया गाडीमध्ये। तर ही गाडी आपल्याला जायचं आहे पेट्रोल भरायसाठी। आता पेट्रोल भरायचं आहे आपल्याला। तर बघूया किती रुपये पेट्रोल आहे, दाखवतो तुम्हाला आज। इथला आणि इंडियाचा किती फरक आहे आज पेट्रोलमध्ये, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला, छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर बघूया, चला जाऊया आज पेट्रोल पंपवर। आणखी हे दिसतंय ना, हे तुम्हाला आजूबाजूला हे बघा कशी घरं आहेत बघा। इथली कशी छोटंसं गाव आहे, पण कसं दिसतंय बघा, एकदम सुंदर आणि एकदम भारी टाईपमध्ये। एकदम दोन्ही साईडला घरं वगैरे कशी बांधलीत बघा, म्हणजे एकदम सिस्टमॅटिक। आणि एका घरात बघा किती किती गाड्या आहेत, दिसतंय तुम्हाला किती गाड्या आहेत। एका घरात कमी कमी 10 गाड्या असतात, 10 15 गाड्या एका घरात। आणि चालवणार किती, 2 ते 3। आणि एकाच्या गाड्या 4 असतात। इथं असं नाही एकट्याला एक गाडी असं नाही, एकाच्या गाड्या कमी कमी 5-6 गाड्या असतात। लँड क्रुझर आहे ना, ही सगळ्यात त्यांची फेवरेट गाडी आहे। म्हणजे बघा आता समोरची पण आहे, ही पण लँड क्रुझरच आहे। ही कमीत कमी इंडियाची 2 करोड रुपयाच्या वर आसपास असणार ही गाडी इंडियामध्ये। इंडियाची प्राइस जर केली ना तर 2 करोड रुपयाच्या वर आहे गाडी। म्हणजे बघा, ही 2 करोड रुपयाची गाडी आमच्या ड्रायव्हर सारख्या लोकांच्या हातात देतात बिनधास्त, असं आहे। म्हणजे नवीन जरी ड्रायव्हर असला इथं तरी त्याचं काही टेन्शन नाही, त्याला पण लँड क्रुझर अशी बिनधास्त देणार। असं नाही म्हणणार की 2 करोडचा आहे आणि 3 करोडचे 8 ते 10 करोडची जरी गाडी असली तरी ती देणार, असं म्हणजे बिनधास्त आहे। भीत नाहीत गाडी। आज जरी ठोकली तरी ती दुसरी घेऊन यायची त्यांची ताकद असते इथं त्यांच्या लोकांची, असं आहे। आता बघूया, चला जाऊया पेट्रोल पंप भरायला। हे छोटंसं गाव आहे, म्हणजे आपल्याकडे जसं खेडेगाव वगैरे असते की नाही तसं हे खेडेगाव आहे। पण वाटत नाही बघा, आहे का, वाटतंय का आपल्याला तसं? म्हणजे एकदम बनवलंय आणि का नाही एकदम सुसाट। कधीतरी पुढच्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवतो वाळवंट। त्या जागी पण यांनी एकदम अशी इमारत्या बांधलीत ना, एकदम मोठे मोठे बिल्डिंग्स वगैरे। अरे एकदम बघून आपल्याला चक्क वाटते की आणि कुठली, म्हणजे काय वाळवंट असून तिथं कसं काय आणि एवढं डेव्हलप केले, लय भारी वाटतंय बघायला पण इथं। तर बघूया, आलेलो आहे पेट्रोल पंपवर आपण। हे पेट्रोल पंप आहे, बघू शकता हे पेट्रोल पंप। हे पेट्रोल पंप आहे, इथे लोक आलेले आहेत। आता बघूया किती रियाल, किती दिनार आहे। दिनार नाही इथं, सॉरी, दिनार तर कुवेत मध्ये असते। इथं रियाल आहे, कतरचं रियाल आहे। एक रियाल कमीत कमी इंडियाचे जवळजवळ इंडियाचे आताच्या रेटनं 23 रुपये काहीतरी। हे असं बाहेरचं लोकेशन आहे। हे एकदम नॉर्मल आहे, गावच्या मध्ये आहे असते ना पंप, तसं आहे एकदम। तर टेम्परेचर बघा, आज सकाळी वाजलेत 9:30 आणि टेम्परेचर आहे 33.C, म्हणजे आज कमीच आहे। नाही जवळजवळ सकाळी एवढ्या टायमिंगला जवळजवळ 42-45 असं होते। काय सांगायचं, लय गरमी लय इथं। ह्या सगळ्या ज्या गाड्या दिसतात की नाही आपल्याला, ह्या सगळ्या गाड्या एकदम पेट्रोल आहेत। इथं डिझेल क्वचितच मिळतील आपल्याला, क्वचितच डिझेल मिळणार गाडी, ती पण कुठली बसेस वगैरे अशा नॉर्मल गाड्या ज्या असतात वर्कर लोकलच्या त्यांच्या असतात। बाकी सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत पेट्रोल, ओरिजिनल पेट्रोल। बघूया आपल्याला आता कसं काय मिळते, किती रुपयाने लिटर मिळते तुम्हाला दाखवतो। जवळजवळ आहे आता गाडीमध्ये पेट्रोल, बघू शकता आहे, पण टाकलेलं बरं। संध्याकाळी आज 100% आज
जाणार कुठेतरी बाहेर, मॅडम निघणार, त्याच्यामुळं टाकायला सांगितले म्हणून टाकून आलोय. आज टाकायचं आणि जायचं, म्हणजे टेन्शनच नाही. संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाणार असणार आहे. डिक्की खोललेली आहे पण सुपरफुल. बघू शकता इथं पेट्रोलचं हे पेट्रोल आहे भरायला लागलेलं आहे. सुपर बघा इथे लिहिलेलं आहे सुपर 2.2 रियाल 100 रुपये फिल्स म्हणून आहे. आणि ते प्रीमियम म्हणून ते पण पेट्रोलच आहे, पण ते साधेमध्ये आहे. तसे टॅक्सीवाले वगैरे असे टाकतात. आता बघा जवळजवळ किती जाते पेट्रोल. हे असं पेट्रोल आहे. तर हे समोरचं आहे. आपल्याला जर काय घ्यायचं असेल किंवा काय पेट्रोल भरल्यानंतर काय आपल्याला पाणी वगैरे काय नाश्ता वगैरे काय आपल्याला घ्यायचं असेल, ब्रेकफास्ट वगैरे काय, तर असं प्रत्येक म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपावर तुम्हाला असं मिळणार. हुकूमतचं आहे इथल्या, हे सगळे हुकूमतचं आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच गोष्टी तुम्हाला इकडचे दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला म्हणजे इथले रोड्स वगैरे, इथले सिटी, इथले मॉल्स वगैरे, इथलं कसं काय असते बघूया व्हिडिओमध्ये. जसं मला वेळ भेटत जाईल तसे छोटे माझे मिनी ब्लॉग मधने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. मी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त लाईक आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवून दे हीच तुमच्याकडे विनंती आहे. आणि ठोका लाईक आणि सबस्क्राईब. 103 लिटर मिळालेलं आहे आपल्याला. कॅनेट मॅसेज 218 रुपयाचं टाकलेलं आहे पेट्रोल. 103 लिटर आलेलं आहे. तर इंडियाचे आपल्याला पेट्रोल पडेल जवळजवळ 4,500च्या आसपास पडत असतील. 103 लिटर. मायलेज याचं काय लँड क्रुझरचं 5-6चं असेल मला वाटते. 5 ते 6, 7, 8 असं असेल. तर एक काम तर आपलं झालेलं आहे, आपलं पेट्रोल टाकून तर झालेलं आहे. आता दुसरं काम आहे, आपल्याला मशीन ती रिपेअर करायला दिलेली आहे. ती आपण बघूया आता रिपेअर ती होते की नाही होते. ती लिकेज असल्यामुळे ते कफीलने सांगितलं होतं आपल्याला लिकेज आहे ते बघून दाखवून आण शॉपमधून. मग ते आपल्याला देतो का नाही आज बघूया, काय सांगतोय तिकडं बघूया, जाऊया चला. आता काय त्यांचा आता प्रॉब्लेम आहे तर काय कळण झाले आपल्याला, पण काय सांगितलेलं नाही नक्की. आपल्याला फोनवरून फक्त मालकानं सांगितलंय की बघ देत असेल रिपेअर करून तर घे, नाहीतर मग येत असंच परत म्हणून. मग आता बघूया, जर दिलं तर ठीक आहे. आज नाही दिलं तर मग काय 2-3 दिवसांनी सांगितलं तर 2-3 दिवसांनी यायचं. बघूया. तरी पण म्हणलं जाऊन ये, म्हणलं बघ दाखवून ये त्यांना. जर रिपेअर करून जर दिली तर घेऊन चांगलीच गोष्ट आहे, म्हणलं घेऊन ये लगेच. नाही जर दिली तर मग तिथं मग ठेव, 2-3 दिवसानंतर मग आणायला जायचं. मग आता बघूया आपल्याला देतोय का नाही देतोय आज. चला मग जाऊया. तर आपण इथं आलेलो आहे आपल्या लोकेशनवर. तर आता आपल्याला ते मशीन घेऊन जायचं आहे. तर चला जाऊया, दाखवतो तुम्हाला मशीन ची जागा. ती सांगितलेली कफीलने लोकेशन दिलं होतं, तिथे आपण आलेलो आहे. तर आता बघूया आपण काय चालतं आणि काय त्याचा इलाज होतोय. चला भेटूया. ओके, हे लोकेशन आहे, इथं आलेलं आहे आपण. तर बघूया आता काय होतंय, काय सांगते काय देते करून. तर मशीन काढूया आणि देऊया.